एरंडीचं तेल औषध म्हणून आपल्यापैकी अनेकांनी आयुष्यात एकदा तरी पिलेलं असेलच। पोट साफ करण्यासाठी किंवा रेचक म्हणून डॉक्टरही हे पिण्याचा सल्ला देतात। पण जर सांगितलं आम्ही की एरंडीच्या त्या बियांमधूनच रायसिन नावाचं अत्यंत घातक विष तयार होतं आणि हेच विष हल्ले करण्यासाठी दहशतवादी वापरतायत, तर तुम्हालाही धडकी भरेल ना। पण सध्या हेच वास्तव आहे। नुकताच गुजरात दहशतवाद विरोधी पथकानं चीनमध्ये MBBS करून भारतात परतलेल्या पदवीधारक डॉक्टरसह तिघांना अटक करून मोठा दहशतवादी कट उधळून लावलाय। हे तिघे रायसिन नावाचं विष वापरून लखनौ, दिल्ली आणि अहमदाबाद सारख्या संवेदनशील ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखत होते। या कटामध्ये डॉक्टर अहमद मोहिउद्दीन सय्यद हा रायसिन तयार करत होता आणि त्याचा हँडलर इस्लामिक स्टेट खोरासान प्रांत या संघटनेशी जोडलेला होता। या घटनेनंतर रायसिनचं नाव ऐकूनच लोकांच्या अंगावर काटा यायला लागला। कारण एरंडीचं तेल औषध असताना तेच विषात कसं बदलतं हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला। त्यामागचं नेमकं वैज्ञानिक सत्य काय आहे याचा उलगडा करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही करतोय। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ। एरंडीचं तेल उत्तम रेचक मानलं जातं। असं असलं तरी एरंडीच्या बियांवर प्रक्रिया झाल्यानंतर शिल्लक राहिलेले पदार्थ मात्र अत्यंत घातक असतात। या आपल्या शरीरामध्ये अव्याहतपणे सुरू असलेल्या प्रथिनांच्या निर्मितीचं काम ठप्प करण्याची घातक शक्ती असं रायसिनचं किंवा रेसिनचं वर्णन करता येतं। आपल्या शरीरामधील प्रत्येक पेशी जणून एखाद्या अतिसूक्ष्म कारखान्यासारखंच काम करत असते आणि ती सतत काम करत असते। या पेशीमध्ये प्रथिनांची निर्मिती होते। शरीरामध्ये प्रथिनं अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक आहेत। स्नायूंच्या मदतीने हालचाल करता येणं, रक्तामध्ये प्राणवायू मिसळणं, अवयव नीटपणे काम करत राहणं या सगळ्यासाठी प्रथिनांची म्हणजेच प्रोटीनची आवश्यकता असते। हे काम होऊ नये यासाठी रिसिन, रायसिन किंवा रेसिन, ज्याचा उच्चार आपण सध्या रायसिन असा करतोय, आपल्या शरीराच्या पेशीमध्ये घुसतं आणि तिथं प्रथिनं तयार करत असलेली यंत्रणाच उद्ध्वस्त करून टाकतं। साहजिकच प्रथिनांची निर्मिती करणं आता आपल्या शरीरातल्या पेशींना अशक्यप्राय व्हायला होतं। ज्या कामासाठी पेशी जन्म घेते तेच काम तिच्याकडून होत नसेल तर अशा पेशीचं मुळात स्वरूप किंवा मुळात आयुष्यच संपून जातं, ती मरून जाते। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आपल्या अस्तित्वातच मोठा बिघाड निर्माण होतो आणि आपलं अस्तित्वच नाहीसं व्हायला होतं। साहजिकच अशी पेशी शरीरातल्या पेशींचा नाश करायला लागल्यावर आपल्या शरीरामधल्या अवयवांचं कामकाज मंदावतं आणि लवकरच ते ठप्प होऊन जातं। साहजिकच शरीराचं कामकाज ठप्प झालं म्हणजेच रायसिनमुळे माणसाच्या मृत्यूला मोठं कारण मिळतं आणि त्याचा मृत्यू होतो। घातक पदार्थावर प्रक्रिया केल्यानंतर त्याच्यापासून अत्यंत जहाल विष तयार होऊ शकतं। कारण एरंडीच्या बियामध्ये नैसर्गिकरित्याच रायसिन नावाचा घातक पदार्थ असतो। बिया त्यांच्या मूळ स्वरूपात असतात तोपर्यंत कसलाच धोका नसतो। जर यातून रायसिन किंवा रिसिन बाहेर पडलं तर ते मात्र जीव घेणं ठरू शकतं। एरंडीच्या बियांपासून केलेलं तेल घातक नसतं। आता तुम्ही म्हणाल की एरंडीचं तेल आम्ही पितो किंवा ते सल्ला दिल्यानंतर आम्ही अनेकदा घेतलेलं आहे, मात्र हे लक्षात घ्यायला हवं की त्यांच्यापासून तयार केलेलं तेल घातक नसतं। रायसिन तेलात मिसळू शकत नाही। तेल काढल्यानंतर शिल्लक राहिलेला जो गाळ असतो त्याच्यामध्ये रायसिन जे असतं ते मागच राहतं। साहजिकच हा गाळ खूप काळजीपूर्वकरित्या नष्टही करावा लागतो। रायसिनच्या या गुणधर्मामुळेच विघातक कारवाया होण्याची इच्छा असलेल्या लोकांनी रायसिनकडे आकर्षित होणं हे स्वाभाविकच आहे। ज्यांना कुणाला देशविघातक कारवाया करायच्या ते या गोष्टीकडे विध्वंसक दृष्टिकोनानेच बघणार आणि तसंच झालं। एरंडीला उष्ण तापमान पूरक असल्यामुळे भारतासारख्या देशात वाढणं खूप सोपं आहे। मोठ्या प्रमाणावर त्यामुळे एरंडीची पैदास आपल्याकडे होते। साहजिकच त्याच्या उत्पादनावर आणि वापरावर नियंत्रण ठेवणं काहीसं अवघड आहे। तसंच एरंडीच्या बीची फार काळजी न घेता सुद्धा अगदी प्रतिकूल वातावरणातही तिची वेगाने वाढ होते। त्यामुळे मातीची परिस्थिती किंवा अगदी ती माती आदर्शच असावी अशी काही गरज नसते। फक्त हिमवृष्टी ज्या प्रदेशात होते तिथं मात्र एरंडी उगवू किंवा वाढू शकत नाही। एरंडीच्या बियांमध्येच रायसिन असल्यामुळे या बिया कुठेही पसरू नयेत किंवा त्या कुणाच्या हाती लागू नयेत याची काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे। चुकून कुणी या बिया खाल्ल्या तरी ते घातक ठरू शकतं। या बिया हाताळत असलेल्या लोकांनीही हातमोजे वापरणं, चेहरा झाकणं, नंतर धुणं या प्रकारची काळजी घेतली पाहिजे। तांत्रिकदृष्ट्या रायसिनच्या गैरवापरामुळे केलेल्या हल्ल्याला जैविक हल्ला म्हणायचं का रासायनिक हल्ला असा प्रश्न देखील काही जणांना पडू शकतो। रायसिन हे एरंडीच्या बियांमध्ये आढळत असल्यामुळे जैविक हल्ला म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल।
असं वरकरणी देखील वाटू शकतं, मात्र रायसिन ही जीवाणू किंवा विषाणू यांच्यासारख्या जिवंत स्वरूपात आढळत नसल्यामुळे त्याला जैविक वर्गात धरलं जात नाही. त्याचं विश्लेषण घातक रसायन असं शास्त्रज्ञ करत असल्यामुळे त्याच्या गैरवापरातून होत असलेल्या हल्ल्याला सुद्धा रासायनिक हल्लाच आपण म्हटलं पाहिजे. जरी रायसिनच्या मुळाशी एरंडीचं बी असलं तरी रायसिन हे जैविक प्रकारचं नसणं हे यामागचं कारण आहे असा निष्कर्ष आपण यामागून काढू शकतो. आता या सगळ्या प्रकारामुळे भारताची चिंता तर वाढलीच आहे, कारण एरंडी सहज उगवणारं झाड आहे आणि ते भारतात सहज उपलब्ध देखील आहे. दहशतवाद्यांची एकंदरीत विचारसरणी बघितली असता ते कशातूनही विध्वंसकरित्या आपले कामकाज पूर्ण करू शकतात हे मात्र लक्षात आलंय. रासायनिक खतं वापरून आपलं इप्सित ते साध्य करतात. त्यामुळे साहजिकच शत्रू राष्ट्रे याचा वापर भारत विरोधी कारवायासाठी करत राहणार. ही चिंताजनक बाब भारतासाठी आहे आणि त्यामुळेच देशाला चिंता सतावतीये. बाकी हे सगळं आम्ही तुम्हाला फक्त सजग करण्यासाठी सांगितलेलं आहे. तुर्तास थांबूया. धन्यवाद.